Yes, very good morning, friends. Your homework was to read problem number 7 and decide the items of trial balance as personal, real, and nominal accounts. I hope you have completed the same. Are you ready with the ruling? Okay. If not, please be quick enough to do the ruling now. Okay. I will not wait for anyone. We will be starting problem number 7 within 1 minute only. Okay. प्रॉब्लेम नंबर 7 रीड करायचं होतं, होमवर्क होतं. तुम्ही पर्सनल, रिअल, नॉमिनल जेवढे येते तेवढे डिसाइड करायला पाहिजे होते, ठरवायला पाहिजे. ओके. येस, प्रॉब्लेम नंबर 6 पर्यंत आपलं झालेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 6 पर्यंत आपलं झालेलं आहे. प्रॉब्लेम नंबर 7 पासून आपण आता बघणार आहे. ओके. इथून थोडंसं ऍडजस्टमेंट कॉम्प्लेक्स होत जाणार. ओके. सो जर तुम्ही आतापर्यंतच जर तुम्हाला येत नसेल तर हे थोडं टफ वाटतंय. आतापर्यंतच येत असेल, थोडंच काहीतरी नवीन असेल तर छान वाटतंय. ओके. सो मग आतापर्यंतचा स्टडी यायला पाहिजे. ओके. क्वेश्चन्स यायला पाहिजे. लेट स्टार्ट प्रॉब्लेम नंबर 7. फर्स्ट 2 लाईन्स आपण रीड करतो आधी. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स of Reena Enterprise, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2018, balance sheet as on that due date. Okay, or 31st March 2018. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. आपण ट्रायल बॅलन्स आधी रीड करत नाही. फर्स्ट ऑफ ऑल वी विल रीड ऍडजस्टमेंट्स. फर्स्ट ऑफ ऑल वी विल रीड ऍडजस्टमेंट्स. आता जे रेग्युलरली ऍडजस्टमेंट असतात बघा, रेग्युलरली ते हे 5 ऍडजस्टमेंट आहेत असं समजा तुम्ही. हे फार बेसिक आहे. प्रॉब्लेम नंबर 7 म्हणजे असतं ना, हे ऍडजस्टमेंट असणारच नॉर्मली प्रॉब्लेम मध्ये. तसं आहे ते. ओके. म्हणजे वन ऑफ द बेसिक आणि म्हणजे सगळं कव्हरेज पण आहे याच्यामध्ये आणि सगळं बेसिक पॉइंट्स कव्हर होत आहेत. म्हणजे कव्हरेज पण आहे आणि सगळे बेसिक्स जे आहेत ऍडजस्टमेंट कव्हर व्हायला पाहिजे ते पण कव्हर होत आहेत. छान प्रॉब्लेम आहे. ओके. जर 11thच्या लेवलला क्वेश्चन विचारायचं असेल मला तर हे प्रॉब्लेम त्याच्यासाठी म्हणजे फार अप्रोप्रिएट आहे 11th साठी, कारण सगळे बेसिक ऍडजस्टमेंट याच्यामध्ये कव्हर होतात. ओके. नंतर कॉम्प्लेक्स आहेत अजून ह्याच्यापेक्षा, बट बेसिक म्हणतोय मी तुम्हाला. ओके. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट, फार इम्पॉर्टंट आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1, राईट ऑफ बॅड डेट्स ₹2000 and provide 2.5% reserve for bad debts on डेटर्स आहे. हे डेटर्स आहे. ओके. हे डेटर्स आहे. काय झालेलं आहे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो. इथं रुपीज येत आहे ना, रुपीजच्या जागी आपण काय केलं, रुपीज असं हे सिम्बॉल रिप्लेस केलं. मग ते डेटर्सच्या जिथं जिथं असं रुपीज येतं ना शेवटी RES डॉट, मग सगळीकडे तिथं पण रुपीज झालाय असं सिम्बॉल. ओके. पूर्ण डॉक्युमेंट मध्ये. मग तुम्ही तेवढं प्लीज समजून घ्या. ओके. आय होप तुम्हाला समजलं. राईट ऑफ बॅड डेट्स ₹2000. हे बघा, ऍडजस्टमेंटचे बॅड डेट्स वेगळे आणि ट्रायल बॅलन्स मधले बॅड डेट्स वेगळ्या. आता इथं जाऊन बॅड डेट्सला आपण नंबर लिहू शकत नाही. ओके. इथं वर बॅड डेट्स तुम्ही बघत बसणार, सर तिथं कुठं नाही आहे किंवा असलं तर तिथं नंबर लिहायचं का? नो. बॅड डेटचं मिनिंग काय हो? इररिकव्हरेबल अमाउंट फ्रॉम डेटर्स. ओके. म्हणजे पैसे बुडालेले आहेत, ज्यांच्याकडून पण रिसिवेबल आहे, डेटर्स कडून रिसिवेबल असतंय, त्यांचे पैसे बुडाले. किती? 2000. मग हे नंबर लिहायचं डेटर्सला. ओके. नंबर 1 कुठे आहे बघा, डेटर्स इथं आहे बघा. नंबर 1 डेटर्सला लिहा, क्रेडिटर्सला नाही. यू हॅव टू राईट नंबर फॉर डेटर्स. ओके. कारण त्यांच्याकडून जे रिसिवेबल होतं त्याच्यामधून आपल्याला अमाउंट इररिकव्हरेबल आहे आता. ओके. सर मग ते ट्रायल बॅलन्स मध्ये असतात त्याचं काय? ते वेगळे ओल्ड बॅड डेट्स म्हणतो आपण त्याला.
ओके, ट्रायल बॅलन्स मध्ये जर बॅड डेट्स दिले असेल तर ते ओल्ड बॅड डेट्स, ऍडजस्टमेंटचे बॅड डेट्स हे न्यू बॅड डेट्स. ओके, हा असं का होतंय असं तुम्ही विचार करण्यापेक्षा क्वेश्चन मध्ये आपण हे फोकस करायचं की आपल्याला सोल्युशन करायचंय. ओके, तसं होऊ शकतंय कारण वर्षभर बॅड डेट झाले नाही पण ऍट द इयर एंड झाले. ओके, मग त्याचं एंट्री वगैरे राहिलेलं असतं, मग ऍडजस्टमेंट मध्ये देतात. ओके, येस, प्रोव्हाइड 2.5% रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स ऑन डेटर्स. म्हणजे बघा, हे पैसे बुडाले, हे अमाऊंट तर बुडालेलंच आहे. इररिकव्हरेबल अमाऊंट इज 2000, म्हणजे बॅड डेट्स 2000 आहेत डेटर्स म्हणून. हे सोडून 2.5% त्यांना प्रोव्हिजन पण करायचंय, रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स. त्यांना काय करायचंय, प्रोव्हिजन करायचंय. त्याच्यामध्ये पण त्यांना डाऊट आहे परत की अजून काही इररिकव्हरेबल होईल म्हणून 2.5% वगैरे पुढं, म्हणजे अजून काही अमाऊंट बुडणार आहे हे त्यांना कॉन्फिडन्स आहे, म्हणून त्यांना प्रोव्हिजन करायचंय. कॉन्फिडन्स नाहीये, बट त्यांना तसं वाटतंय, डाऊटफुल आहेत ते. रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स मीन्स रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स ओनली. मग डाऊट आहे परत त्यांना. किती डाऊट आहे? 2.5% डाऊट आहे. सर हे आम्हाला कसं कळणार? क्वेशनमध्ये दिलेलं असतं किती डाऊट आहे. तेवढं पर्सेंटेज कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. सर मग रिअल लाईफमध्ये कसं करतो आपण? रिअल लाईफमध्ये हे चालत नाही. ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट तुम्ही असं प्रोव्हिजन काहीही करू शकत नाही. ओके, बॅड डेट्स असतंय रिअल लाईफमध्ये, रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स नसतंय. ओके, हां, बट दॅट डझंट मीन की तुम्ही इथे शिकणार नाही, असं चालत नाही. कारण 11th-12th ला इम्पोर्टंट ॲडजस्टमेंट आहे आर-टी-डी. ओके, जर 11th ला तुम्ही व्यवस्थित आता आजच तुम्हाला समजणार आहे हे. ओके, मग तुम्ही कॉन्सन्ट्रेट केला तर कळून जाईल. हां, ऑन व्हिच प्राइस, व्हिच अमाउंट सगळं कळेल कुणाल बेट करता. फक्त डेटर्सला नंबर लिहायचा. हे लक्षात घ्या. डेटर्सला नंबर 1 ऑलरेडी लिहिलेलं आहे. ओके, मग काय करू नका. ठीक आहे. बॅड डेट्स आणि आर-डी-डी नंबर 1 आपण लिहून ठेवलंय. ओके. काय करायचं डेटर्समध्ये कसं करायचं सर? 2 ॲडजस्टमेंट आहेत. काय टेन्शन घेऊ नका. 2 नाही 4 येणार आहेत. डेटर्सवर 4 येणार आहेत ॲडजस्टमेंट. 4 ॲडजस्टमेंट्स. 4-5 ॲडजस्टमेंट येऊ शकतात. टेन्शन घेऊ नका, मी आहे. ओके. फक्त डेटर्सचं बोलत होतो मी. क्वेशनचं नाही. ओन्ली डेटर्सवर 4-5 ॲडजस्टमेंट येतात. ओके. बट ईझी आहे ते. डू नॉट वरी. हे आपण नंबर लिहिलो. देन क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस 46,000 अँड मार्केट प्राइस 40,000. किती घ्यायचं सांगा? आय थिंक मी एकदा कव्हर केलेलं आहे. एकदा कव्हर झालेलं आहे. स्टॉक शुड बी व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस व्हिचएव्हर इज लोअर. म्हणजे 40,000 रेकॉर्ड करायचं आहे. येस, आता इथं नंबर तर लिहित नाही आपण क्लोजिंग स्टॉक. जायचं. सर कुठं जायचं? उठून जायचं नाहीये. आन्सरमध्ये ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. हां, मी लिहिणार नाहीये सोल्युशन आता. मी फक्त कुठं लिहायचं सांगतो तुम्हाला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. बाय क्लोजिंग स्टॉक तुम्ही इथे लिहून ठेवलेलं असेल बघा. हां, इथं लिहा. हाऊ मच? 40,000. असं किती जणांची इच्छा आहे हो मी पण लिहावं म्हणून? हाऊ मेनी फील दॅट सर शुड ऑल्सो राइट आन्सर? Please say yes or no. Whether I should write here on the screen. तुमचं एक्सपेक्टेशन काय मला ते सांगा. येस, नो, नो म्हणतायत जेवढे आन्सर आलेत त्याच्यामध्ये. ओके. सो यू डोंट एक्सपेक्ट मी टू राइट. तरी जिथं मला टफ वाटतंय थोडंसं मी लिहितो. ओके. आय होप तुम्ही क्लोजिंग स्टॉक काय केलात? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय क्लोजिंग स्टॉक 40,000 लिहिलात. नो, सेकंड इफेक्ट. ओके, गडबड करायचं नाहीये. ॲडजस्टमेंटचे मिनिमम 2 इफेक्ट्स. सेकंड इफेक्ट विल गो टू बॅलन्स शीट ॲसेट साइड. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साइड. गो टू बॅलन्स शीट ॲसेट साइड असं तुम्ही प्रिपेअर केलं असेल बघा. रीना ट्रेडर्स बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2018. 18च आहे आय थिंक. येस. रीना एंटरप्राइजेस. क्लोजिंग स्टॉक 40,000.
ओके. येस. बॅलन्स शीट असेट साइड क्लोजिंग स्टॉक 40,000. नेक्स्ट. हा, ह्याचा नंबर लिहू शकत नाही, त्यामुळे आपण डायरेक्टली इफेक्ट दिलो. सर आम्हाला कसं कळणार? प्रॅक्टिसने कळत जाते ते. ओके. तुम्ही क्लासमध्ये आलात, टेस्ट दिलात, स्वतः होमवर्क केलात तर कळत जातंय. ओके. अकाउंट्स असं नाहीये की तुम्ही आज झोपलात, उद्या सकाळी सगळं येतंय. ओके. दिस विल नॉट बी द केस. in any subject but an account also. Provide depreciation at the rate of 5% on building and 10% of machinery. One of your favorite adjustment is here, depreciation. Write down number for building and machinery ना. Yes, where is building? Building मला मिळत नाहीये हो. Where is my building? हा, land and building इथे आहे बघा, number 3. And machinery, plant and machinery number 3. Yes, write down number 3 near land and building and प्लांट आहे मशिनरी. ओके. हा, अजून एक लक्षात घ्या. लँड जे आहे म्हणजे खुली जमीन म्हणतो आपण, लँड म्हणजे जागा, त्याला डेप्रिशिएशन नसतंय. मी डेप्रिशिएशन टॉपिक मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे. लॉजिकली यू शुड नो, लँड जे जमीन आहे तिचं डेप्रिशिएशन नसतंय, त्याला डेप्रिशिएशन नाही. ओके. हा, कारण तुम्ही विचार करणं हो, बिल्डिंगचं व्हॅल्यू कमी वगैरे होत जातंय, तुम्ही यूज केला तर ते खराब वगैरे होत आहे. जमिनीचं तसं काय आहे का? लँडचं समजा तुमचे आजोबा एक जागा घेऊन ठेवले होते नवी पेठमध्ये, खुली जागा आहे समजा, किंवा होम मैदान तुमचं आहे समजा, होम मैदान तुमचं आहे समजा, तुमच्या आजोबांनी घेऊन ठेवलेलं आहे बिफोर 100 इयर्स. मग आता पण तसंच आहे ना हो, त्याचं काय डेप्रिशिएट झालंय का? व्हॅल्यू कमी झालंय का? नाही. ओके. नॉर्मली रिअल अकाउंटला डेप्रिशिएशन असतं का? नाही. फिक्स्ड असेटला डेप्रिशिएशन असतंय. बी व्हेरी मच क्लिअर ऐश्वर्या होमपारके. फिक्स्ड असेटवर डेप्रिशिएशन असतंय. आपलं डेप्रिशिएशन टॉपिक झालेलं आहे. फिक्स्ड ॲसेटवर डेप्रिशिएशन असतंय. रिअल अकाउंटवर नसतंय. ओके. ऑल रिअल अकाउंट्सवर नसतंय. आता लँड पण रिअल अकाउंट आहे, कॅश पण रिअल अकाउंट आहे. कॅशवर डेप्रिशिएशन नसतंय. हां. हां सर, आत्ता क्लिक झालं. ओन्ली फिक्स्ड ॲसेटवर. ओके. हां, तुम्ही म्हणाल सर लँड पण फिक्स्ड ॲसेट आहे. हां, मग सगळ्या फिक्स्ड ॲसेटवर नसतंय, हे पण कळायला पाहिजे. ओके. डेप्रिशिएबल ॲसेट जे असतात त्याच्यावरच डेप्रिशिएशन असतं. ओके. आणि डेप्रिशिएशन टॉपिक पेक्षा इथं डेप्रिशिएशन फार इझी असतंय, बिकॉज वी हॅव टू यूज पर्सेंटेज डायरेक्टली. ओके. अँड वन्स. इथं मेथड वगैरे काय बघायची गरज नाही. नेक्स्ट, रेंट प्रीपेड. रेंटला नंबर लिहावा. नंबर 4 कुठे आहे बघा? रेंट. रेंट कुठे आहे? हा, लँड अँड बिल्डिंगच्या खालीच आहे नंबर 4. हा, इथं नंतर पण लिहू शकता नंबर तुम्ही. मी आधी लिहिलो, तुम्ही नंतर पण लिहू शकता. म्हणजे पुढं त्याच्या आधी लिहिलो म्हणजे रेंटच्या आधी म्हणतो मी. ओके. येस. आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड इज 1200. आउटस्टँडिंग कॅरेज इनवर्ड म्हणजे कॅरेज इनवर्डला नंबर 5. ओके. हॅव यू रिटन ऑल द नंबर्स? हां, दिस वॉज युअर होमवर्क. तुमचं होमवर्क होतं हे. फक्त तुम्हाला बॅड डेट्स आणि आर-डी-डी कळालं नसेल तर ते तुम्ही नंबर आत्ता लिहायला पाहिजे. बाकी सगळं ऑलरेडी तुम्ही लिहिलेलं पाहिजे तिथं. हां, जर तुम्ही ते केलेलं नसेल तर तुम्ही होमवर्क करत नाहीये. आणि पुढं-पुढं कसं आहे, अनुप सर होमवर्कचे क्वेश्चन घेत नाहीत. ओके. हे तुम्हाला माहित असू दे. होमवर्क दिले ना सर, तर ते फक्त फायनल आन्सर डिस्कस करतात किंवा जे पॉइंट्स नवीन आहेत तेवढंच डिस्कस करतात. मग बाकी जर तुम्ही केलेलं नसेल, तर तुम्हाला प्रॉब्लेम येतंय. ओके. येस. कम डाउन टू ट्रायल बॅलन्स नाऊ. फर्स्ट ओपनिंग स्टॉक. चला ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड लिहून ठेवलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. टू ओपनिंग स्टॉक. आउटर कॉलम 45,200. Go to trading account debit side. Go to trading account debit side. हां, एक्सपेक्ट करू नका. आय एम नॉट गोइंग टू राइट. ओके. कारण सगळेजण नो म्हणले. एक जण पण येस म्हणलेले नाहीयेत. मी विचारलं होतं, मी लिहू का म्हणून? तुम्हीच म्हणलात सर लिहू नका. मग तुमचं प्रेझेंटेशन जर चुकीचं असेल, असं नसेल, हे बघा, इन द बुक्स ऑफ रीना ट्रेडर्स असं असायला पाहिजे. इन द बुक्स ऑफ रीना एंटरप्राइजेस, सॉरी, रीना एंटरप्राइजेस आहे ना? हां, जे असेल ते ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 असं रुलिंग ऑलरेडी झालेलं पाहिजे तुमचं.
टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, लेस परचेस रिटर्न, बाय सेल्स, लेस सेल्स रिटर्न अँड बाय क्लोजिंग स्टॉक येतच रुलिंग मध्ये. These are the bare minimum items which should come in ruling. Okay. सो आउटर कॉलम आय होप तुम्ही 45,200 लिहिलेलं आहे. जर होमवर्क करायचं जमतच नसेल तर थोडंसं काय करा, प्लीज वेळ काढत जा थोडंसं अकाउंटला, बिकॉज दिस इज स्कोरिंग सब्जेक्ट अँड इम्पॉर्टंट पण आहे कॉमर्स मध्ये. कॅपिटल इज विच अकाउंट? कॅपिटल इज पर्सनल अकाउंट. रिअल पर्सनल अकाउंट शुड गो टू बॅलन्स शीट अँड क्रेडिट कॉलम मध्ये अमाऊंट आहे बघा, क्रेडिट कॉलम. सो इट शुड गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. ओके. कॅपिटल नॉर्मली बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला जाते कारण त्याला क्रेडिट बॅलन्सेस असते आणि ते पेएबल आहे. ओके, दॅट इज पेएबल टू प्रोप्रायटर. त्याला क्रेडिट बॅलन्सेस असते नॉर्मली, तुम्हाला माहित आहे. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड फर्स्ट लाईन मध्येच लिहा. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड कॅपिटल इनर कॉलमला लिहायचं. इनर कॉलमला लिहायचं कारण जोपर्यंत, ऐका एक सेंटेन्स मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही परत रिपीट करतो. जोपर्यंत आपण नेट प्रॉफिट ऍड करत नाही और नेट लॉस लेस करत नाही, जोपर्यंत आपण नेट प्रॉफिट ऍड करत नाही और नेट लॉस लेस करत नाही, तोपर्यंत कॅपिटल इनरलाच घ्यायचं. ओके. नेक्स्ट ड्रॉइंग्स विच अकाउंट? ड्रॉइंग्स विच अकाउंट? ड्रॉइंग्स पर्सनल अकाउंट आहे. ड्रॉइंग पण रिअल पर्सनल अकाउंट बॅलन्स शीट डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट आहे. ऍज पर रूल इट शुड गो टू बॅलन्स शीट ऍसेट साइड. बट तुम्हाला काय वाटतं कुठं जायला पाहिजे? बॅलन्स शीट ऍसेट साइडला घ्यायचं का ड्रॉइंग्स? बॅलन्स शीट ऍसेट साइडला घ्यायचं? नो, बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला कॅपिटल मधून लेस करायचं. ओके, लेस फ्रॉम कॅपिटल. लेस फ्रॉम कॅपिटल लिहायचंय. गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, लेस फ्रॉम कॅपिटल. ओके, कॅपिटल ऑलरेडी तुम्ही लिहून ठेवलेलं आहे जस्ट आता. लेस ड्रॉइंग्स करा 20,000. लेस करून इनरलाच किती आला मला ते पण सांगा. लेस 20,000. काही जण काय करतात सांगतो मी तुम्हाला, हे ब्लंडर मी फार वेळा बघितलेलं आहे 11th आणि 12th दोन्ही इयर मध्ये. काही जण काय करतात, लेस कॅपिटल लिहू नका, लेस ड्रॉइंग्स लिहा प्लीज. काही जण काय करतात, लेस लिहितात तिथं, ड्रॉइंग्स लेस लिहितात, बट करताना ऍड करतात. 3,20,000 घेतात इनरला. आता काही जण घेतले असतील बघा इनरला 3,20,000. करेक्ट आहे ना? 3,00,000 लेस 20,000, 3,20,000 म्हणतात ते. मग मला काय वाटतंय, मी ऍडिशन सबस्ट्रॅक्शन वर टेस्ट घ्यायला पाहिजे किंवा ते शिकवायला पाहिजे असं वाटतंय. 3,00,000 आहे बघा, 3,00,000 तुमचं कॅपिटल आहे, तुम्ही लेस 20,000 करताय. 3,20,000 कसं येतंय हो? 2,80,000 येणार ना, इनरलाच घ्यायचंय. ओके, लेस म्हणल्यानंतर लेसच करायचं. काही जण काय करतात, म्हणताना लेस म्हणतात, करताना ऍड करतात. म्हणजे लिहिताना पण तिथं लेस लिहितात, लेस 20,000 परत ऍड करून 3,20,000 देतात. सर पेपर फार सोपं होतं सर. आणि मार्क्स किती? 45. ओके, असं चालणार नाही. नेक्स्ट फर्निचर इज विच अकाउंट? फर्निचर विच अकाउंट? रिअल अकाउंट. व्हेरी गुड. रिअल पर्सनल बॅलन्स शीट डेबिट कॉलम ऍसेट साइड. आता काही जणांना वाटत असेल सर फर्निचर ऍसेट आहे, आम्हाला माहित आहे सर, आम्ही बॅलन्स शीट ऍसेट साइडला घेतो सर. ठीक आहे, तुम्ही तसंही घेऊ शकता, मला प्रॉब्लेम नाहीये. मॉडर्न अप्रोच नंतर तुम्हाला तसंच घ्यायचंय. ओके, मी मॉडर्न अप्रोच घेणार आहे, काही दिवसातच घेणार आहे आता. ओके, हा, इट इज मच इंटरेस्टिंग. म्हणजे थोडंसं इंटरेस्टिंग आहे, बट 11thच्या लेवलला ना ते तुमच्या बुक मध्ये थोडंसं ते, ठीक आहे मी तेव्हाच सांगतो आता. मॉडर्न अप्रोच. ओके, आपण हाय लेवलचं बघू. ओके, जे पुढं प्रोफेशनल लेवल एक्झामला वगैरे आहे. बुक मधलं पण मी थोडंसं घेतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. बट मॉडर्न अप्रोच आपण घेणारच आहे. हा, पण ज्यांना हे येत आहे ट्रॅडिशनल अप्रोच, परत नंतर मॉडर्न अप्रोच येत आहे, त्यांनी फार शार्प होतात. ओके, फर्निचर इनरला का घ्यायचं अमाऊंट?
एक जण म्हणतात सर इनरला घ्यायचं. का घ्यायचं? ऍडजस्टमेंट आहे का होम पार्क आहे? फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे का? मी लिहिलो नाही का? इज देअर एनी ऍडजस्टमेंट रिलेटिंग टू फर्निचर? नो. मग आउटरला घ्या ना. इनरला कशाला घेता? आउटरला घ्या. ऍडजस्टमेंट असेल तर इनरला ना. ऍडजस्टमेंट आहे का नाही कसं कळतंय? नंबर असतंय. सर मग तुम्ही कॅपिटलला जर नंबर लिहिला नाही तरी इनरला लिहिलात. कॅपिटल स्पेशल आयटम आहे. ते ओनरचा अकाउंट आहे. प्रोप्रायटरचा आहे. ओके. येस. नेक्स्ट प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स विच अकाउंट? विचार करून आन्सर द्या. आन्सर द्यायचं म्हणून देऊ नका. पर्सनल, रिअल, नॉमिनल. प्रीपेड इन्शुरन्स. पर्सनल, रिअल, नॉमिनल. ऑलमोस्ट सगळे चुकलेत. ऑलमोस्ट मी खरं सांगतो तुम्हाला. ऑलमोस्ट सगळे चुकलेत. आपण स्टडी करत नाही ह्याचं प्रूफ आहे हे. म्हणजे तुम्ही हे काय लिहून दिलेलं आहे? हे कोणासाठी लिहून दिलेलं आहे? सर आम्ही नोटबुक ओपनच करत नाही सर. मला असं चांगलं वाटत नाही तुम्हाला हे सारखं दाखवायला. पण तुम्ही स्टडी करत नाही हे जर तुम्हाला कळत नसेल, स्वतःला रिअलायझेशन व्हायला पाहिजे आपण किती लेव्हलवर, काय लेव्हलवर स्टडी करतोय. प्रीपेड इन्शुरन्स आता तरी सांगा हो, कुठला अकाउंट आहे? इन्शुरन्स एक्सपेन्स आहे. प्रीपेड इन्शुरन्स नो. प्रीपेड इन्शुरन्स इज पर्सनल अकाउंट. आठवतंय का? सर ते 3-4 दिवस झाले हो सर. 3-4 दिवस झाले ना, ते लक्षात नाहीये आता. एवढं कसं लक्षात ठेवायचं सर? 3-4 दिवस काल काय जेवलो काय लक्षात नाही सर. काल रात्री काय जेवलो हे लक्षात नाही आम्हाला. हे कसं लक्षात राहणार सर? आउटस्टँडिंग, प्रीपेड वगैरे सर. कधी-कधी प्रीपेड आउटस्टँडिंग ट्रायल बॅलन्समध्ये देतात. काही लेक्चर आधी सांगितलं मी तुम्हाला हे. बिफोर फ्यू लेक्चर्स ओन्ली. मग तेव्हा हे कामाला येतंय. असं सांगितलं होतं मी रिसेंटली. काही जणांना आठवत असेल. प्रीपेड एक्सपेन्स रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणतात त्याला. रिप्रेझेंटेटिव्ह. नेक्स्ट इयरचं इन्शुरन्स आताच भरलो आपण. ओके. दिस इज रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. रिअल पर्सनल अकाउंट बॅलन्स शीट, डेबिट कॉलम, ॲसेट साइड. आता ज्यांनी पण नॉमिनल म्हणत होते, त्यांनी कुठं गेले असते हो? ऐका हा तुम्ही कसं चुकणार आहे. आता हे बॅलन्स शीट ॲसेट साइडला तुम्ही लिहा प्रीपेड इन्शुरन्स. पण तुम्ही नॉमिनल म्हणला तर कुठे गेला असता? ट्रेडिंग ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिट कॉलम, डेबिट साइड. मग इन्शुरन्स आहे म्हणून तुम्ही नॉमिनल ह्याला घेतला असतात, P&Lला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्ही प्रीपेड इन्शुरन्स लिहिला असतात. म्हणजे नेट प्रॉफिट चुकलं असतं. मग नेट प्रॉफिट ते बॅलन्स शीटला येतं, बॅलन्स शीट पण चुकलं असतं. सगळं चुकलं असतं. ओके. आणि ज्यांनी ट्रेडिंग अकाउंटला घेतले असते त्यांचं जर सगळंच चुकलं असतं. ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट, बॅलन्स शीट सगळंच. सगळं ब्लंडरच मग तर. एक आयटम, एक तुमचं डिसिजन सगळं पूर्ण कोलॅप्स होतं तुमचं सोल्युशन. ओके. तुम्ही टेस्ट दिल्यानंतर कळतं. या टॉपिकमध्ये ते फार इम्पॉर्टंट आहे, की तुम्ही सगळे आयटम करेक्टली डिसाईड करून व्यवस्थित लिहायला पाहिजे. ओके. आता सर आजचं सगळ्यात महत्त्वाचं आयटम आज आलेलं आजचं आणि परत तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे हे लक्षात ठेवा. ओके. डेटर्स. डेटर्स रिलेटेड मी काहीतरी बोलतोय. प्लीज कॉन्सन्ट्रेट. फार इम्पॉर्टंट आहे. आणि मी सारखं रिपीट करणार नाहीये. कारण एवढ्या वेळा क्वेशनमध्ये रिपीट होतंय, की तुमचं रिव्हिजन होऊन जातंय. मी करायची गरज भासत नाही. ओके. बट दोज हू डू नॉट कॉन्सन्ट्रेट विल नॉट बी अंडरस्टँडिंग दिस इन 11th आणि 12th ऑल्सो. 12thला पण आहे हेच. ओके. डेटर्स रिलेटेड मी काहीतरी लिहून देतोय. प्लीज कॉन्सन्ट्रेट. 2 ऑर मोर ॲडजस्टमेंट असतील. आता 2 आहेत. त्याच्यापेक्षा जास्त पण असतात कधी-कधी. 2 ऑर मोर ॲडजस्टमेंट असतील, तर आपल्याला एक सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. आपल्याला काय करायचं? एक सिक्वेन्स फॉलो करायचं. कारण तुम्हाला वाटणार सर 2 ॲडजस्टमेंट आहेत. आधी कुठलं ॲडजस्टमेंट घेऊ सर? आत्ताच एक जण विचारत होते, "सर कुठल्या अमाउंटवर घ्यायचं ते 2.5% रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स?" ते या सिक्वेन्सवर डिपेंडंट आहे. दिस सिक्वेन्स इज इम्पोर्टंट. आय होप कुणाल तुम्हाला कळालंय. ओके. सर मग हे सिक्वेन्स काय आहे सर? कसं घ्यायचं? फर्स्ट अदर ॲडजस्टमेंट घ्यायचं. सर हे अदर ॲडजस्टमेंट काय असतंय? तुम्हाला कळतंय. बाय द टाईम तुम्हाला कळत जाईल. सेकंड बॅड डेट्स घ्यायचं. ॲडजस्टमेंटचं बोलतोय हां मी.
ट्रायल बॅलन्सचे बॅड डेट्स मी इथं बोलतच नाहीये. आपण ऍडजस्टमेंट बद्दल बोलतोय. देयर इज डिफरन्स बिटवीन ट्रायल बॅलन्स बॅड डेट्स अँड न्यू बॅड डेट्स विच आर इन ऍडजस्टमेंट. ओके, आपण हे ऍडजस्टमेंट बद्दल बोलतोय. त्यानंतर आरडीडी. जर तुम्हाला असं इच्छा असेल तर इथं न्यू म्हणून लिहू शकता तुम्ही, जर तुम्हाला कळण्यासाठी. ओके, त्यानंतर रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. अजून एक असं असतं एक आयटम, रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता हे तुम्हाला माहित नाहीये, जेवढं तुम्हाला आता कळायला पाहिजे तेवढं मी आता सांगतो. एवढं लिहून घ्या तुम्ही. ते रूल्स वगैरे जिथं लिहिलेत ना लास्ट पेजवर किंवा लास्ट सेकंड पेजवर, कुठेही तुम्ही रूल्स जिथं लिहिलात, आय होप तिथं थोडंसं जागा आहे. नसेल तर असल्या जागी लिहा फायनल अकाउंटच्या नोट्सकडं, की तुम्हाला लवकर मिळायला पाहिजे. ओके, इम्पॉर्टंट आहे. असंच लिहा जसं मी लिहिलेलं आहे. डेटर्स 2 ऑर मोर ऍडजस्टमेंट असतील तर सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. आधी अदर ऍडजस्टमेंट घ्यायचं. अदर ऍडजस्टमेंट कुठले हे सर सांगितलेले नाहीये. पण सर एवढं सांगितलंय, सेकंड बॅड डेट्स आहे, न्यू बॅड डेट्स ऍडजस्टमेंट मध्ये. थर्ड आरडीडी आहे. आरडीडी मीन्स रिझर्व्ह फॉर डॉटफुल डेट्स, ज्यांना लॉंग फॉर्म पाहिजे. रिझर्व्ह फॉर डॉटफुल डेट्स म्हणजे रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स. परत ते वेगळं नाहीये. ओके, अँड रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेटर्सला पण आरडीडी म्हणत नाही. ओके, हे ऍडजस्टमेंट आपल्याला फॉलो करायचे. ओके, असं सिक्वेन्स आपल्याला फॉलो करायचं. हा, म्हणजे तुम्ही अमाउंट वगैरे चुकणार नाही, एवढं लक्षात घ्या. हे झालं मेकॅनिकल. मी लॉजिक पण सांगणार आहे, पण थोडंसं तुमचं मॅच्युरिटी वाढल्यानंतर. ओके, तुम्ही गडबड करू नका. लॉजिक मी सांगितलं नाही असं फार कमी वेळा होतंय. मी सांगतो तुम्हाला, नाही असं म्हणत नाहीये. बट तुमचं मॅच्युरिटी लेवल जसं जसं वाढेल तसं तसं तुम्हाला हे अजून जास्त क्लॅरिटी द्यायचं आहे. ओके, आय होप सगळ्यांनी लिहिलेलं आहे. हॅव यू कम्प्लिटेड इट? ओके, ग्रेट, फॅन्टास्टिक. आता बघा, अदर ऍडजस्टमेंट तर आपल्याकडे काय नाही. आपल्या ऍडजस्टमेंट कुठल्या आहेत या क्वेश्चन मध्ये? बॅड डेट्स अँड आरडीडी. मग आधी काय घ्यायचं तुम्ही सांगा. क्वेश्चन मध्ये काय दिले ते इम्पॉर्टंट नाही आहे. आधी आपण काय घ्यायचं आधी हे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ओके, आधी बॅड डेट्स घ्यायचं का आरडीडी घ्यायचं? क्वेश्चन मध्ये दोन्ही पण आहे, बॅड डेट्स पण आहे, आरडीडी. सर ते रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स आहे सर, रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स नाही, ते एकच असतंय. आधी काय घ्यायचंय? वी हॅव टू कन्सिडर बॅड डेट्स. ओके, येस सर. नाउ कम हियर. डेटर्स. डेटर्स इज पर्सनल अकाउंट, रिअल पर्सन अकाउंट, बॅलन्स शीट. आता डेटर्सला डेबिट बॅलन्स बघायचं हे आपल्याला कळायला पाहिजे आता इथं. ओके, डेटर्सला डेबिट बॅलन्स असतंय. हे 70,000 डेटरचे आहेत, हे आपल्याला कळायला पाहिजे. कोण येऊन तुम्हाला कानात सांगणार नाहीये. ओके, हे कसं डेव्हलप होणार? प्रॅक्टिसनी. आता डेटर्सला डेबिट बॅलन्स असतं, हे दिस इज, आता हे मी कॉमन सेन्स म्हणायला पाहिजे, बिकॉज आता तुम्हाला माहित आहे. ओके, हा म्हणजे अकाउंट मधलं कॉमन सेन्स आहे ते. डायरेक्टली सगळ्यांना माहित नसतंय, बट तुम्हाला तरी आय होप कॉमर्स स्टुडंट तुम्ही आता फायनल अकाउंट शिकताय, तुम्हाला माहित असायला पाहिजे डेटर्सला डेबिट बॅलन्स असतंय. ओके, सो इट विल गो टू बॅलन्स शीट असेट साइड इनर कॉलम. इनर कॉलमला लिहायचं. ह्याचं प्रेझेंटेशन मी थोडंसं तुम्हाला सांगतो. ओके, बॅलन्स शीट असेट साइडला डेटर्स. इनर कॉलम किती हो? 70,000. आता ऍडजस्टमेंट नंबर 1 आहे ना. हा, आधी तुम्ही म्हटलात बॅड डेट्स कन्सिडर करायचं. बॅड डेट्स ₹2,000. मला सांगा, बॅड डेट्स मीन्स व्हॉट हो? इररिकव्हरेबल अमाउंट फ्रॉम डेटर्स. आता पैसे मिळणार नाहीत, पैसे बुडाले. आता इथं तर रिसिवेबल म्हणून दिसतंय 70,000. मग ह्याच्यामधून त्यांनी म्हणते 2,000 इज नॉट रिकव्हरेबल, इररिकव्हरेबल आहे, लॉस आहे आपलं. म्हणजे रिसिवेबल जे आहे ते कमी झालेलं आहे. मी रिसिवेबल 70,000 दाखवतोय, पण ऍक्च्युअल मध्ये तर ते 2,000 मिळणारच नाहीयेत. समजतंय का? म्हणजे माझं रिसिवेबल मी काय करायला पाहिजे? कमी करायला पाहिजे ना. माझं लॉस झालेलं आहे आता ते. लेस बॅड डेट्स. त्यामुळेच मी लेस करतोय, कारण आता ते रिसिवेबल नाही. लेस 2,000 इनरलाच घ्या. अजून एक ऍडजस्टमेंट आहे, 68,000. घेतलात का? लेस बॅड डेट्स 2,000. आपण लेस का केलं? कारण इररिकव्हरेबल अमाउंट आहे. आता हे पैसे मिळणार नाहीये. सर तुम्हाला कसं कळालं? दॅट इज द मीनिंग ऑफ बॅड डेट्स. मला कळालं नाहीये. बॅड डेट्स त्यांनी सांगितलेले आहेत.
पैसे मिळणार नाही म्हणून. सर मग डेटर्स मधूनच का लेस केलो? कारण डेटर्स म्हणजेच रिसिवेबल्स असतात. ओके, रिसिवेबल म्हणजे अमाउंट आपल्याला रिसिवेबल आहे. त्याच्यामधूनच पैसे बुडणार ना. जे पेएबल आहे त्याच्यामधनं कसं बुडणार? ओके, आपल्याला तर द्यावंच लागणार आहे. ओके, दिस इज कॉमन सेन्स. आय होप कॉमन सेन्स आपल्या क्लासमध्ये तरी अनकॉमन नाहीये इथं. ओके, सध्या फार म्हणजे अवघड आहे कॉमन सेन्स मिळणं म्हणजे. बट आपल्या क्लासमध्ये आय होप सगळ्यांना कळतंय की जे रिसिवेबल आहे त्याच्यातूनच पैसे बुडणार आहेत. हे रिकव्हरेबल अमाउंट त्याच्यातूनच असतं. सर मग सेकंड इफेक्ट काय करायचं? तुम्हाला काय वाटतंय? इरिकव्हरेबल अमाउंट आहे, हे माझं लॉस झालेलं आहे बॅड डेट्स. आता हे मला पैसे मिळणार नाहीयेत. मग लॉस आपण कुठे घेतो आठवतंय का तुम्हाला? लॉस कुठे घेतो आपण? येस, गो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. गो टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि ऐका ना हो, लगेच वन लाईन ब्लँक सोडून लगेच लिहू नका. बॅड डेट्स सुरुवातीला छान वाटत नाही हो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. हां, थोडं खाली लिहा. 5 to 6 लाईन्स खाली लिहा. 2 बॅड डेट्स. कळालं का? किंवा 2 न्यू बॅड डेट्स असं लिहा. काय लिहिणार तुम्ही? 2 न्यू बॅड डेट्स. ओके, हे न्यू बॅड डेट्स आहे. 2 न्यू बॅड डेट्स लिहा. कारण ऍडजस्टमेंटचे आले तर तुम्ही म्हणणार सर, ट्रायल बॅलन्सचे आले तर तुम्ही म्हणणार सर बॅड डेट्स ते पण आहेत, हे पण आहेत. मग कुठले काय? मग इथं 2 न्यू बॅड डेट्स लिहा. ओके, पी एंड एल अकाउंट डेबिट साइड, 2 न्यू बॅड डेट्स, आउटर कॉलम डायरेक्ट ना 2000. हां. ह्याच्यामध्ये पण थोडंसं प्रेझेंटेशन मी अजून प्रोफेशनल करणार आहे, बट तुमचं मॅच्युरिटी वाढल्यानंतर. आता हे करेक्ट आहे. टू न्यू बॅड डेट्स 2000. नेक्स्ट. आता त्यांनी आर-डी-डी सांगितलेलं आहे. रिझर्व्ह फॉर डॉubtful डेट्स. म्हणजे आता तर हे 2000 तर इरिकव्हरेबल अमाउंट आहे. हे तर पैसे बुडालेच. बट ह्याच्यानंतर पण त्यांना 2.5% डाउट आहे. रिझर्व्ह फॉर डॉubtful डेट्स और रिझर्व्ह फॉर बॅड डेट्स. म्हणजे त्यांना ते पण प्रोव्हिजन करायचंय. ओके, म्हणजे पैसे नंतर बुडणार आहेत. अजून इरिकव्हरेबल अमाउंट येणार आहे. आम्ही आधीच प्रोव्हिजन करतो. किती? 2.5%. मग आता या अमाउंटवर घ्यायचंय ते 68,000 वर. दॅट्स व्हाय सिक्वेन्स इज इम्पॉर्टंट. दॅट्स व्हाय सिक्वेन्स इज इम्पॉर्टंट. आता आता मला हे डाऊट आहे. पैसे मिळणार नाही म्हणून. मग माझे रिसिवेबल परत कमी होणार आहेत. म्हणून तर मी प्रोव्हिजन करतोय. म्हणून काय करायचं इथं? लेस करायचंय. हे रिसिवेबल माझं कमीच होणार आहे प्रोव्हिजन केल्यामुळं. ओके, कारण मला मिळणार नाही असं मला डाऊट आहे ना. ओके. येस. लेस आर-डी-डी असं लिहितो मी. तुम्ही लिहिलं तरी चालेल. आर-डी-डी लिहिलं तरी चालतंय तुम्ही पण. ओके. आता 2.5% ह्याचे कसं काढायचं? ज्यांना माहित नाहीये मी त्यांना सांगतो. बाकीच्यांना ज्यांना येतंय त्यांनी सांगा. 10% काढायचं, देन डिव्हाईड बाय 2 करायचं. ओके. 5% येतंय. परत देन डिव्हाईड बाय 2 करायचं, 2.5% येतंय. एवढं सोपं आहे. किती येतंय बघा? आर-डी-डी 68,000 वर हां. सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे इथं. कॅल्क्युलेट थिस ऑन 68,000. 10% काढा. आय होप 10% सगळ्यांना येते. 6,800 आलं असेल. ओके. ह्याला डिव्हाईड बाय 2 करा. आय थिंक 3,400 येतंय. ह्याला परत डिव्हाईड बाय 2 करा. ते 5% आलंय 3,400 मध्ये. ह्याला डिव्हाईड बाय 2 केल्यानंतर किती येतंय? 2.5% येतंय. म्हणजे हाल्फ करत चाललो आपण. ईझी करण्यासाठी हो कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन ईझी होतं. हे किती येतं ह्याचा हाल्फ केल्यानंतर परत? 1,700. ज्यांना ते कळालेलं नाहीये त्यांनी लिहून घ्या थोडंसं. ओके. आता हे लेस करून मला आउटरला सांगा. 2च ॲडजस्टमेंट आहेत. आउटरला घ्या. येस प्लीज आउटरला. हाऊ मच? आउटरला किती येणार हो? समरी सिंग मी सांगत नाही. तुम्हीच सांगायचंय बाकीचे. तुम्ही लेस पण करत नाही का अमाउंट? सर आम्ही ते 2.5% मध्येच आहे सर अजून. थोडंसं फास्ट करायचंय. आधी 10% देन डिव्हाईड बाय 2 5% देन परत डिव्हाईड बाय 2 2.5%. ओके. आउटरला म्हणतोय मी. अनिकेत तुम्ही काय करताय? 68,000 मायनस 1,700. 66,300 येतं इथं. चेक करा. अनिकेत आणि अजून कोण? रितिका. तुम्ही काय आन्सर सांगितलं तुम्हाला काय कळालं नाही? 17,000 नाही येते. ओके. 1,700 आहे. देयर इज डिफरन्स बिटवीन 17,000 अँड 1,700. ओके.
गडबड करू नका प्लीज. हा, आता एवढं सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्ही काय विसरता माहिती का? सेकंड इफेक्ट. ऍडजस्टमेंटचे मिनिमम 2 इफेक्ट्स. मग आरडीडीचा सेकंड इफेक्ट तुम्ही दिलात का? नो. बट आम्ही विसरलेलो असतो एवढं कॅल्क्युलेशन करून. एक लक्षात घ्या, मी 12th बॅच मध्ये पण सांगतो. तुम्ही मला विसरलं तर चालतं एक वेळेस, बट ऍडजस्टमेंटचं सेकंड इफेक्ट विसरू नका. ओके. हा, आता हे काय हो, आपण प्रोव्हिजन केलो. ऐका ना, आपण हे काय केलो, प्रोव्हिजन केलो. कशाचं प्रोव्हिजन केलो? कारण आपल्याला डाऊट आहे ते इरिकव्हरेबल अमाउंट होणार म्हणून किंवा डाऊटफुल डेट्स म्हणून. ओके, की पैसे मिळणार नाहीयेत आपल्याला. मग हे माझं लॉसच आहे ना हो. आता रिसिवेबल तर कमी होणार, मग हे माझं लॉस आहे ना. मग लॉस कुठं जाणार परत? P&L अकाउंट डेबिट साइडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड टू न्यू आरडीडी. सर न्यू का लिहिताय तुम्ही? बिकॉज ऍडजस्टमेंट मध्ये आहे हे आरडीडी. सर ट्रायल बॅलन्स मध्ये पण असतंय का? येस असतंय. तुम्ही कालच बघितलात, क्रेडिट कॉलम मध्ये अमाऊंट होतं एकदा, आठवतंय का? ते झालं ओल्ड असतंय ते. ओके, दिस इज न्यू आरडीडी बिकॉज दिस इज ऍडजस्टमेंट आरडीडी टू न्यू आरडीडी. ओके, एक ऍडजस्टमेंट आपलं फक्त झालेलं आहे, म्हणजे फर्स्ट वन. त्याच्यामध्ये बॅड डेट्स होतं, आरडीडी होतं. डेटर्स आपलं कंप्लीट झालेलं आहे. मी रिवाइज करतोय विदिन 10 सेकंड्स. डेटर्स ऍसेट साइडला घेतलो, ते तर सगळ्यांना आय होप माहित आहे. आता सिक्वेन्स फॉलो करायचा आहे 2 और मोर ऍडजस्टमेंटला. आधी अदर ऍडजस्टमेंट, देन बॅड डेट्स, देन आरडीडी, देन रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन डेट्स. ह्याचं लॉजिक पण मी तुम्हाला सांगतो नंतर. डू नॉट वरी. त्यानंतर आपण बॅड डेट्स घेतलो, लेस केलो. त्यानंतर जे अमाउंट आलं त्याच्यावर आरडीडी कॅल्क्युलेट केलो. हे लेस का करतो आपण? तर हे रिसिवेबल्स कमी होत आहेत. आणि सेकंड इफेक्ट कुठं जात आहे? लॉस असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. हॅव यू अंडरस्टूड टिल हिअर? प्लीज टेल मी. व्हेरी गुड. ओके, दिस इज इट फॉर टुडे. आपल्याला थोडंसं वेळ कमी पडतंय फायनल अकाउंटला. आय नो दॅट. मी लवकरच टायमिंग तेवढं इन्क्रीज करतो. डू नॉट वरी. ओके, सगळ्यांनी बाय करायचंय हो. सगळ्यांनी बाय करायचंय. येस, बाय बाय अँड थँक यू.